संपूर्ण कलियुगाला अनुभव होत होता आणि घोर आणि कराल कलियुगामध्ये जीवाच्या उद्धाराकरता, अज्ञानी जीवाचा उद्धाराकरता काय मार्ग आहे हे जाणून घेण्याकरता हे सर्व ऋषी मुनी त्यांच्याकडे आले. आता ते श्लोक ऐका. एकदा तु सुतमासेन ब्रह्मसत्रायमानवतः निमिषो निमिषार्थे सुततस्य शोणकादया. आणि श्री सुतजी महाराजांना जे की ब्रह्मज्ञानी आहेत त्या शौनकादींनी प्रश्न केला की काल कलियुगामध्ये या जीवाच्या उद्धाराकरता मार्ग काय आहे. तर त्यांनी सांगितलं श्रीमद भागवत कथेचं श्रवण करणं. मी तुम्हाला भागवताचं महात्म्य सांगतो म्हणतात सुतजी महाराज शौनकादी ऋषींना. एकदा पृथ्वीवरती तीर्थयात्रा करण्याकरता, परिभ्रमण करण्याकरता महर्षी नारदांचं आगमन झालं. नारायण हरी नारायण हरी असा उच्चाराला गळ्यामध्ये विना होता. नारद महर्षी पृथ्वीवरती आले. पृथ्वीवर सगळ्या जगात सगळ्यात जास्त तीर्थ कुठे असतील तर ते भारतावर आहे. आपल्या देशात किती तीर्थ आहेत तर मुळामध्ये 3.5 कोटी तीर्थ आहेत. किती तीर्थ आहेत? 3.5 कोटी. हे सत्ययुगामध्ये होते. त्रेतायुगामध्ये तीर्थ राहिले 3.5 लाख. किती राहिले? द्वापर युगामध्ये राहिले 35,000. आता सध्या कोणता युग सुरू आहे? सध्या कोणता युग सुरू आहे? क्या बात आहे, वाह, कलियुग आहे. याचं विचारायचं सांगायचं काम नाही, फक्त नजर टाकायचं काम करावं. आता धड धड सांगते कलियुग कलियुग. जग बसलं आहे. कलियुगामध्ये तीर्थ राहिले 3,500. त्याच्यामध्ये 2 तीर्थांचे राजे आहेत, एक प्रयाग आणि दुसरं पुष्कर. तीर्थ राजेत्रम स्यात् प्रयागम पुष्करम तथैव च. 2 तीर्थांचे राजे आहेत. एक आहे प्रयागराज आणि दुसरा आहे पुष्कर राज. आता यावर्षी कुंभमेळा झाला बघा प्रयागराजला. आता झाला फेब्रुवारीला झाला. जानेवारीत सुरू झालं. 60 कोटी लोकांनी स्नान केलं तिथं. 60 करोड लोकांनी प्रयागराज. कारण 3 नद्यांचा संगम आहे, गंगा यमुना आणि सरस्वती. कथा त्रिवेणी संगम. ही कथा सुद्धा त्रिवेणी संगम. आता तुम्ही प्रयागराज मध्ये आहात सध्या. कथा त्रिवेणी संगम देव भक्तानि नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. त्रिवेणी संगमच आहे हा. कथा प्रयागराज आणि पुष्कर तीर्थ जे आहे राजस्थान मध्ये, तिथे ब्रह्मदेवाचे एकमेव मंदिर आहे, बाकी कुठेच नाही. नारदांनी ते तीर्थराजे केले आणि गंगेच्या काठावरचे सर्व तीर्थ केले. बद्रीनाथ, केदारनाथ, पंचप्रयाग, हरिद्वार, ऋषिकेश, वाराणसी. वाराणसीला वाराणसी का म्हणतात? कारण 2 नद्यांचा संगम आहे, वरुणा आणि असी. वरुणा आणि असी. असी एक नदी आहे, वरुणा एक नदी आहे. ते दोन्हीचा संगम आहे म्हणून त्याचं नाव वाराणसी. पण मूळ महादेवाने नाव ठेवलेले काशी.
हिंदीमध्ये वाराणसीचं झालं बनारस. मराठीत काशी बनारसी म्हणतात काय, तर बनारसी नाही, वाराणसी शब्द आहे. वरुणा आणि असी दोन नद्यांचा संगम म्हणून हा वाराणसी. आणि मग वाराणसी आधी सर्व तीर्थ करत 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 दक्षिण भारतात आले. दक्षिण भारतामध्ये पक्षी तीर्थ, रामेश्वरम, मदुराईला मीनाक्षी देवी, पद्मनाभ स्वामी, तिरुपती बालाजी व्यंकटेश्वर महाराज, सप्तगिरीश्वर, सगळे तीर्थ करत 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 नारदजी महाराष्ट्रात आले. पंढरपूर केलं आणि इथून सगळे 12 ज्योतिर्लिंग वगैरे करून 5 ज्योतिर्लिंग तर आपल्या महाराष्ट्रातच आहेत. मग ते गुजरात मध्ये गेले, द्वारका केली, मध्य प्रदेशात गेले, ओंकारेश्वर, उज्जैन, महाकालेश्वर, हे सगळे तीर्थ करून नारदजी शेवटला, सगळ्यात शेवटला वृंदावनला गेले. वृंदावनामध्ये एका झाडाखाली नारदजी बसले. दुपारची वेळ आहे आणि एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज कानावर आला. नारदांना वाटलं कोण रडत असेल, म्हणून चिंताक्रांत होऊन नारद महर्षी त्या रडण्याच्या आवाजाच्या दिशेने गेले. कारण संतांना दुसऱ्याचं दुःख पाहत नाही. परदुःख द्रवणी संत नवनीता, दुसऱ्याच्या दुःखाने द्रवित होतात ते संत. आणि म्हणून नारदजी त्या रडण्याच्या आवाजाच्या दिशेने गेले तर एक स्त्री रडत होती. तिच्या अवतीभोवती 10-12 स्त्रिया बसलेल्या होत्या. त्या तिला सांत्वन देत होत्या, रडू नकोस, शांत हो, रडू नकोस, रडू नकोस, रडू नकोस. मार रडू, मार रडसी म्हणजे रडू नको, मा म्हणजे नाही, नको. संस्कृत मध्ये तिच्या समोर 2 म्हातारे विशुद्ध पुरुष पडलेले होते. नारदांनी जाऊन त्या स्त्रीला विचारलं, हे बालिके तू कोण आहेस, तुझं नाव काय आहे, तुझ्या समोर म्हातारे विशुद्ध पडलेले 2 पुरुष कोण आहेत, आणि तुझ्या सभोवताली बसलेल्या 10-12 स्त्रिया कोण आहेत सांग. तेव्हा त्या स्त्रीने बोलायला सुरुवात केली. ती काय म्हणते ऐका, भक्ती महाराज, माझं नाव भक्ती आहे, मी भक्ती आहे. जगामध्ये याच नावाने मला सर्वजण ओळखतात. माझी उत्पत्ती झाली द्रविड देशात, मी वाढले कर्नाटकात, माझा सन्मान झाला महाराष्ट्रात, आणि जेव्हा मी गुजरात मध्ये आले तेव्हा जीर्ण शीर्ण झाले. उत्पन्ने द्रविडेसा ग्रंथिं गदना पुरुष माझे मुलं आहेत. एकाचं नाव ज्ञान आहे आणि दुसऱ्याचं नाव वैराग्य आहे. गुजरात मध्ये आल्यावर माझी मुलं विशुद्ध पडले, एकदम म्हातारी झाली. मीही म्हातारी झाले, पण मला थोडी शुद्धी होती. मी माझ्या मुलांना उचलून वृंदावनात घेऊन आले. का? कारण वृंदावन ही कृष्णाची भूमी आहे, लीला भूमी आहे. इथे आल्यावर मला फळ मिळालं. माझं म्हातारपण गेलं, माझा अशक्तपणा गेला, मी सशक्त झाले. पण माझे दोन्ही पुत्र ज्ञान आणि वैराग्य
विशुद्धच्या विशुद्धच पडून राहिले, म्हातारेच्या म्हातारेच पडून राहिले, मी तरुणीच झाले आणि मुलं म्हातारे राहिले. मनाचे शब्द का माता तरुणी आणि मुलं म्हातारी हे शब्द का. मला किती दुःख झालं असेल, माझ्या मुलांसाठी मी रडते. माझ्या मुलांची विशुद्ध अवस्था तुम्ही घालवा, यांना शुद्धीकरणा म्हणत तुम्ही. भक्ती वाच भक्ती दे कृपालुना त्वया साधो मत्पादाद्वतसिता क्षमा पुत्रयोस्ते नास्ति ततो माझ्या मुलांच्या विशुद्ध अवस्था घालवा, शुद्धीकरणा यांचं म्हातारपण घालवा. मलाच तुम्ही कृपाळू आहे, संत कृपाळू असतात म्हणून मी ऐकले. भक्ती मातेचे दुःखाची अवस्था बघून नारदांचं मन द्रवीभूत झालेलंच आहे. नारदांनी सांगितलं, भक्ती माते तुम्ही चिंता करू नका, मी तुमच्या दोन्ही पुत्रांना ज्ञान आणि वैराग्याला जागृत करेन. मा चिंतवसी, चिंता करू नका. नारदजी बसले ज्ञान वैराग्याच्या जवळ आणि श्रीमद भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचा पाठ सुरू केला. अथ श्रीमद भगवद्गीता दशमोध्याय. श्री भगवानुवाच ऊर्ध्वं मूलमधश्शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि निरस्तं वेद स वेद अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखाः गुणप्रवृद्धा विषयितवानाः अधश्च मूलान्यसंततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्य तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ते भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्याविरुद्धकामाः द्वैतमुक्तान् सुखदुःखसंज्ञये गच्छन्त्य मोहाः पदमव्ययं न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न वर्तन्ते तद्धाम पदमहम् ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनश्शस्त्राणीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयत् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि विज्ञानं वा गुणान्वितं विमूढानां पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. 15 अध्याय सगळं